जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरे हरे राम हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम जय 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 राम हरे जय राम हरि जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम जय राम कृष्ण हरि जय उभे विठे वरी कर कठे वरी ठेवनिया तुळसी हार गड़ा कासे पीतांबर तुळसी हार गड़ा कासे पीतांबर सुंदर ते प्यारे उभे विठेवरी सुंदर ते उभे विठेवरी करकटवरी ठेवनिया तुळसी हारे गळा कासे पीतांबर तुळसी हारे गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार कासे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंते तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे
हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर अबड़े निरातर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुका मने माझे हेची सर्व सुख 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 तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर पहिन श्रीमुखे आवडीने पहिन श्रीमुख आवडीने तुळसी हारी गळा कासे पीतांबरे तुळसी हारी गळा कासे पीतांबरा आवडे निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर अंतरे हेची ध्यान आवडे निराकर हेची ध्यान आवडे निराकर हेची ध्यान हो तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कुमार कुमार कुमारे कुमार जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम रूप पातालो जनी रूप पातालो रोचनी रूप कहता रोचनी रूप
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा केशवाचे ध्यान धरुणी अंतरी केशवाचे ध्यान धरुणी अंतरी केशवाचे ध्यान धरुणी अंतरी मृत्तिके माधारी नाचत से मृत्युके माझारी नाचत से मृत्युके माझारी नाचत से विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा विठ्ठलाचे नाम स्मर वेळोवेळा नाम स्मरे वेळोवेळा विठ्ठलाचे नाम स्मर वेळोवेळा आहे जळ सद्गदित देवाये जळ सद्गदित देवाये जळ सद्गदित कुलालाचे वंशी जन्मले शरीर कुलालाचे वंशी जन्मले शरीर कुलालाचे वंशी जन्मले शरीर कुलालाचे वंशी जन्मले शरीर हा गोरा कुंभार हरिभक्त हा गोरा कुमार हरी भक्त हा गोरा कुमार हरी भक्त कुलालाचे वंशी जन्मले शरीर कुलालाचे वंशी जन्मले शरीर कुलालाचे वंशी जन्मले शरीर
कुमार हरि भक्त हा गोरा कुमार हरे भक्त हा गोरा कुमार हरे भक्त विठ्ठलाचे नाम स्मरे वेळो वेळा 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 त्रिवाहे जळ सद्गदित त्रिवाहे जळ सद्गदित त्रिवाहे जळ सद्गदित कुमारी कुमारी जय 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 हरि जय जय हरि 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 जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमार कुमार कुमारी विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार 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 कुमारी कुमार केशवाचे ध्यान धरुनी अंतरी 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 के माझारी नाथ तसे मृत्यू के माझारी
सद्गतित नेत्रिवाहे जड़ सद्गति नेत्रिवाहे जड़ नेत्रिवाहे जड़ा सद्गति नेत्रिवाहे जड़ा नेत्रिवाहे जड़ा सद्गति नेत्रिवाहे सद्गति नेत्रिवाहे सद्गति मुखाने नाम विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सोपान महाराज की जय, संत सद्गुरु गुरु गोपाल महाराज की जय, भाई सब संतन की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, वीर छत्रपति संभाजी जय। हरा विराला हरा 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 इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौसहस्तचरणशबणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो व्रत मन मान पांडुरंगा करो पांडुरंगा करो
कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने हो त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करो मन माने दुसरे धरण संता जिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास धोका पांडुरंगा करो मन माने दुसरे धरण संता जिया कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास धोका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करहातटी केशवाचे ध्यान धरोणी अंतरी मृत्तिके माझारी नाचतसे विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा नेत्री वाहे जळ सद्गदित प्रस्तुत प्राप्त स्थळी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू खर तर ज्यांच्याकडे वारकरी संप्रदायाच्या परीक्षक होण्याची जबाबदारी अखिल संत जातीनं मानानं सोपवली आणि ज्यांचा एवढा मोठा अधिकार की साक्षात ज्ञानाचा सागर असणाऱ्या ज्ञानोबारायांचा परीक्षक होण्याचं भाग्य खरं तर ज्या संतांच्या वरती एवढी मोठी जबाबदारी सर्व संतांनी सोपवली असे सर्व संतांमध्ये वरिष्ठ असणारे श्री संत गोरोबा काका अर्थात गोरोबा काकांच्या गोरा कुंभारांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अभंग त्यांचाच 3 चरणाचा आणि अगदी तुरळक असणाऱ्या परिचयाचा आज या सेवेकरता घेतलेला आहे। आज या ठिकाणी श्री संत गोरोबा काकांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या या दहिवडी गावामध्ये गेली अनेक वर्ष गोरोबा काकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सुंदर असा एकदिवसीय महोत्सव आणि या एकदिवसीय नाम महोत्सवामध्ये असणारी या वर्षीची ही कीर्तन सेवा करण्याचं परमभाग्य आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये खरं तर ज्यांच्या गाण्यानं ज्यांच्या प्रमाणानं या मनाला समाधान निश्चित वाटून जातं असे आपल्या सगळ्यांचे परिचित असणारे आणि आपल्या दहिवडी गावचं भूषण असणारे आदरणीय रोहिदास आबा जगदाळे यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा करण्याचा सुयोग मला या ठिकाणी प्राप्त झाला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी उत्सवाची कमिटी सर्व संयोजक आयोजक आपण सर्वांच्या माध्यमातून दहिवडी ग्रामस्थांच्या माध्यमातून
आज हा सुंदर सोहळा आयोजित केला गेलाय. मला खरं मी आतापर्यंत अनेक वेळेला गोरोबा काकांच्या पुण्यतिथीची कीर्तनं केली नाही असं नाही, पण एक आहे, एवढा सुंदर सोहळा मी आज पहिल्यांदा पाहते. अतिशय आनंद वाटावा, कारण एकतर महत्वाची गोष्ट आहे, वेळ इतकी ऑड आहे, पण या वेळेला सुद्धा तुम्ही एवढ्या बहुसंख्येनं जमलेलात, मला या गोष्टीचा प्रचंड आनंद होतोय. आपण सगळ्यांनी गोरोबा काकांवरती केलेलं निरतिशय प्रेम, आणि म्हणून खरंच मी आयोजक संयोजकांना खूप धन्यवाद देते. अतिशय उत्तम रीतीचं नियोजन आपण या कार्यक्रमाचं आज केलेलं आहे. मग अशी पाहिलं सुंदर दिंडी सोहळा, आणि या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून एक आगळा वेगळा आदर्श आपण समाजासमोर दिलात. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व टाळकरी वर्ग, सगळ्यांना खूप धन्यवाद. आपण प्रेमाने या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्यावरती अतिशय प्रेम करणारे, ज्येष्ठ असणारे, आणि ज्यांचं गाणं म्हणजे खरंच एक सुखावा, कोमलता याही वयामध्ये ज्यांच्या आवाजानं मिळते, त्या आदरणीय गायनाचार्य उत्तम बाबा, त्यांच्याबरोबर अतिशय सुंदर, आणि आज मस्त रोहिदास आबाची बस उणीव अजिबात वाटू देत नाही, इतका सुंदर आणि गोडीचा आवाज असणारे आमचे विशाल महाराज, सुंदर साथ, आणि त्यांच्यासोबत तितकीच तडफदार आणि पहाडी साथ देणारे प्रकाश महाराज. आणि या सगळ्यांना उत्तम साज शृंगार करण्याचं काम खरं तर उमदा कलावंत म्हणून मी ज्यांच्याकडं नेहमी आदरानं पाहत आले, ते माझे लहानगे बंधू असणारे आदरणीय श्यामदादा. श्यामदादाचा तबला म्हणजे काय विषय नाही, अप्रतिम. आणि त्यांच्यासोबत आदरणीय आबा बाळा महाराज, बाळा महाराजांचा अतिशय सुंदर मृदंग, सुंदर मृदंग, विणेकरी बाबा, चोपदार दादा, सुंदर साऊंड सिस्टीम. या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्यावरती प्रेम करणारी सर्वच जवळपासची गावातली सर्व मंडळी, आज रोहिदास साहेब नाही पण वहिनी मात्र कार्यक्रमाला आलेत, त्याच्यामुळं त्यांना खूप धन्यवाद देते. सर्व माई भगिनी, पुरुष मंडळी या कार्यक्रमाकरता आपण उपस्थित आहात. दादांची अतिशय उत्तम हार्मोनियमची साथ, सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं धन्यवाद देते आणि आयोजकाचं ऋण व्यक्त करते. विठ्ठल महाराज अभंग गोरोबा काकांचा आहे. आज ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण जमलोत, असं आहे, वक्त्याला समय कळला पाहिजे, नाहीतर कीर्तन चाललं वास्तुशांतीचं आणि अभंग घ्यावा जाळोनी संसार बैसलो अंगणी, जमणार नाही. समयो जाना भलते नाना भलते ते, वक्त्याला समय कळला पाहिजे. आणि समय सूचक रोहिदास भैयाची इच्छा होती, म्हणले ताई गोरोबा काकाचं चरित्र तुमच्याकडून ऐकायचे, अशी सगळ्या मुलांची इच्छा आहे. आणि त्याच्याकरता म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीचे गोरोबा काका समाजापुढे मांडूयात. आणि म्हणून अभंग गोरोबा काकांचाच प्रसंगाला अनुरूप असणारा आणि आपल्या सगळ्यांच्या पुढं गोरोबा काकांचं जे चरित्र उभं आहे, जे चित्र उभं आहे, जी मांडणी उभी आहे, त्या धाटणीचा सुंदर अभंग सेवे करताय. विठ्ठल विठ्ठल असं तत्व आहे. माणूस किती साधा असू देत अथवा माणूस किती मोठा असू देत, जो आपल्या कर्तृत्वानं, आपल्या उंचीनं, आपल्या कार्यानं, आपल्या क्षेत्रानं ज्यांनी उंच पद गाठलेलं आहे, तो माणूस कुठल्याही पदावरती असू द्या, त्याला त्याच्या जातीचा स्वाभिमान आहेच. कोणी असू देत, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जातीचा स्वाभिमान आहे. मग तो उंच असेल अथवा मग तो लहान असेल. आतापर्यंत जर आपण सगळ्या संतांचं चरित्र अनुभवलं, मला सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये ते जरी उच्च कोटीचे भगवत भक्त असले, त्यांची भक्ती
जरी उच्च पदाला जाऊन पोचलेले असले तरी सुद्धा एखाद्या वेळेला त्यांना त्यांच्या जातीचा स्वाभिमान दाखवायला ते विसरले नाहीत. कोणतेही संत घ्या तुम्ही. तुकोबाराच्या बाबतीत विचार केला. तुकोबारे म्हणतात, बरे देवा कुणबी केलो, नाही तर दंबे असतो मेलो. तुकोबारे म्हणतात, बरं झालं देवा मला कुणबी केलंस, जातीचा स्वाभिमान आला. एखाद्या वेळेला नरहरी सोनारांच्या बाबतीमध्ये विचार केला तर एवढ्या उच्च कोटीचे संत, पण एखाद्या वेळेला त्यांना असं वाटतं माझ्या जातीचा स्वाभिमान प्रकट व्हावा, म्हणून नरहरी महाराज सुद्धा म्हणतात, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी देवा तुझा मी सोना, चा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोना, देवा तुझा मी सोना. नरहरी महाराजांना त्यांच्या सोनार जातीचा स्वाभिमान आहे. चला पुढे. सावता महाराजांच्या बाबतीत विचार केला. महाराज एवढ्या उच्च पदाला पोचलेले सावता महाराज, पण एखाद्या वेळेला ते म्हणतात, आदराने म्हणतात, आमची माडियाची जात, आमची माडियाची जात, माडियाची जात, आमची 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 माडियाची जात. आमुची माडियाची जात, शेतलावू बागायत. चला पुढे. नामदेवरायाच्या बाबतीत विचार केला. ज्या वेळेला नामदेवरायाला हाकलून दिलं मंदिरातून, ते म्हणले काय अपराध आहे माझा, काय अपराध आहे. त्यावेळेला नामदेवरायानं स्वतःच्या जातीचा उल्लेख केलाय. ते म्हणतायत, मन मेरा सुई तन मेरा धागा, मन मेरा सुई तन मेरा धागा. हाँ, विष्णुदास के चरण पे नामा शिंपी लागा. नामदेवराय त्यांच्या चरित्रात सांगतात की अरे आजपर्यंत मी काय केलं असेल मला माहित नाही, पण आज मला कळतं की माझं आयुष्य मी कोणत्या अवस्थेत जगलो तरी सुद्धा मला माझ्या शिंपी कुळाचा स्वाभिमान आहे. मग चला याच्या पुढे चोखोबार आहे. ते म्हणले ऐसा काय अपराध, बडवे माझं मारी ताती का, माझी जाती क्षुद्र आहे, माझा वर्ण क्षुद्र आहे, म्हणून माझ्या पाठीमागं लागताय. चोखोबारायला त्यांच्या जातीचा स्वाभिमान आहे, हरिजनाचा.
चला याच्या पुढे अनेक संतांची मांदियाळी, आता बोलायला वेळ नाही. सेना महाराज, अगदी सेना महाराजांना सुद्धा त्यांच्या जातीचा स्वाभिमान आहे. ते म्हणतात आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक, करू हजामत बारीक, करू हजामत बारीक, हजामत बारीक, हजामत बारीक, हजामत बारीक, करू हजामत बारीक, हजामत बारीक, वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक वारीक, वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक वारीक. वा वा. अहो कित्येक संतांचे पुरावे आहेत, आता बोलायला वेळ नाही. या सगळ्या संतांचं एक विशेष आहे, ते उच्च पदाला जरी गेलेले असले तरी त्यांच्या कुळाचा, त्यांच्या जातीचा त्यांना स्वाभिमान कायम आहे. अगदी त्याच कुळात, त्याच संत पदात जन्माला आलेले गोरोबा काका. 11वं शतक, 11वं शतक म्हणजे वैष्णवांची मांदियाळी. अहो ज्या शतकामध्ये एवढे संत जन्माला आले, एवढे संत जन्माला आले की त्या संतांच्या येण्यानं आटलेल्या नद्यांचं पाणी खळखळून व्हायला लागलं. ज्या संतांच्या येण्यानं अहो कोवळे कोंब दगडाला सुद्धा फुटले. ज्या संतांच्या येण्यानं वाळलेल्या झाडाला सुद्धा पालवी फुटली. एवढं मोठं आध्यात्मिक परिवर्तन करण्याकरता 11वं शतक म्हणजे संतांचा मुकुट आहे. जन्माला आले एवढे संत 11व्या शतकात जन्माला येत आहेत. आणि त्या अनेक संतांच्या मांदियाळीमध्ये त्या 11व्या शतकातल्या 67 सालामध्ये अतिशय उत्तम कुळामध्ये तेर नावाचं जे साध दुर्गम गाव आहे, आणि त्या गावामध्ये सच्चील वृत्तीचा, अगदी सदाचारी वृत्तीचा माधव बुवा नावाचा एक सज्जन आहे. माधव बुवा, त्यांची पत्नी आहे जिचं नाव आहे रुक्मिणी. पण दुर्दैव असं आहे, या माधव बुवांचा आणि या रुक्मिणी मातेचा जो संसार सुरू आहे, त्या संसारामध्ये मला त्यांना 8 मुलं जन्माला आली. दुर्दैव असं 8 मुलं जन्माला आली, पण त्या 8च्या 8 मुलांचा दुर्दैवानं मृत्यू झाला. एवढं दुःख या माधव बुवांना, एवढं दुःख आहे. कुळ परंपरेनं चालत आलेली पांडुरंगाची सेवा या घराण्यामध्ये आहे. जातीनं हे घराणं कुंभार आहे, व्यवसायाशी प्रामाणिक आहे. पण दुर्दैव आड येते, जितकी मुलं जन्माला येत आहेत तितकी मुलं मरत आहेत. इतकं दुःख झालं एके दिवशी, इतकं दुःख झालं, व्यथित झाले संसाराला. आणि ज्या वेळेला त्या दुःखानं व्यथित झाले आणि आता सगळं सोडायचं हा विचार मनात केला, पांडुरंगाला काळजी. मला त्या क्षणी एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये पांडुरंग तिथपर्यंत आले आणि विचारलं, माधव बुवा का नाराज आहात? का तुम्ही व्यथित झालाय? का संसाराविषयी उद्विग्न झालाय? या माधवबानी सांगितलं, काय करू बाबा, अहो जेवढी माझी 8 अपत्य जन्माला आली, पण 8च्या 8 अपत्य मरण पावली. आता जगण्यात काय मजा आहे? राम नाही माझ्या जगण्यात. आता मेलेलं बेहतर. मनामध्ये हा विचार करतायत माधव बुवा. तोच त्या ब्राह्मणाच्या रूपातल्या भगवंतानं सांगितलं, दाखवा तरी तुमची मुलं कुठे आहेत? अहो म्हणजे मेली तेच तर सांगतोय. 8च्या 8 मुलं मेली असं म्हणताय. मेल्यानंतर काय केलं? अहो पुरलं त्याला. कुठं? म्हणजे माझं कुलदैवत आहे, माझं ग्रामदैवत आहे, ज्याचं नाव आहे काळेश्वर. आणि त्या ग्रामदैवताच्या त्या मंदिराच्या जवळ एक गोरी आहे. गोरी म्हणजे बळद आहे. त्या बळदाला त्या भागामध्ये गोरी म्हटलं जातं. त्या गोरीमध्ये त्या 8ही लेकरांना मी पुरलेलं आहे. म्हणजे चला तिथं, चला
घेतलं त्या माधवबुवांना, ब्राह्मणाच्या वेशातला हा भगवंत त्यांच्या बरोबर आहे. निघालेत, चाललेत, मजल दर मजल मजल दर मजल करत त्या गोरीपर्यंत गेलेत. त्या काळेश्वराच्या मंदिराच्या मागच्या बाजूला गेलेत. त्या गोरीच्या पुढे उभा राहिलेत आणि सांगितलं, इथंच इथंच माझ्या 8 मुलांना मी गाडलेलं आहे. पुरलं इथं त्यांना. उकरा म्हणले. आश्चर्य वाटलं या माधवबुवांना. उकरायचं? अहो आजपर्यंत हे शक्य नाही उकरणं. माझ्या तुम्हाला सांगितलं ना माधवबुवा, जेवढं सांगतोय तेवढंच करा. नाईलाज झाला आणि ऐकलं आणि त्या ऐकल्याबरोबर मला ते उकरायला सुरुवात केली. माती जशी उकरायला सुरुवात केली, अहो हाडाच्या हाड त्या मुलांची वरती यायला लागली आणि ते हाडं घेतली. या ब्राह्मणानं ती हाडं हातात घ्यायची आणि एका क्षणात ते भिरकवायची. भिरकवली की त्या पोरांना स्वर्गप्राप्ती. भिरकवली की त्या पोराला स्वर्गप्राप्ती. असं करता करता 7च्या 7 मुलांना स्वर्गप्राप्ती झाली. 8वं मुलगा काढलं आणि त्या 8व्या मुलाला स्वर्गात पाठवायचंय. त्यावेळेला मात्र भगवंतानं त्या माधवबुवांनी हात जोडला. बाबा तुम्ही कोणात मला माहित नाही, तुमची लीला मात्र अद्भुत आहे. ऐका ना, माझं एकच म्हणणं आहे, माझी 7च्या 7 मुलं तुम्ही मोक्षाला नेऊन पोहोचवली. माझ्या वंशाचा दिवा टिकण्याकरता एवढं आठवं तरी द्या. आठवं तरी माझ्या जवळ ठेवा. आणि ज्या वेळेला खरंच त्या हाडांवरती प्रभूची किमया झाली, प्रभूची कृपादृष्टी झाली, त्या हाडाला एका सुंदर देहाची निर्मिती झाली. आणि त्या सुंदर देहाच्या निर्मितीला त्या भगवंतानं त्या माधवबुवांच्या हातात दिलं आणि सांगितलं, माधवबुवा या लेकराला त्या गोरीतून काढलं म्हणून या लेकराचं नाव ठेवा गोरा. गोरीतून काढलं, त्या बळदातून काढलं, त्या भागात त्याला गोरी म्हटलं जातं. त्या गोरीतून निघालेलं ते पोर मुलगा आहे, त्या गोरीतून निघालेला आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं गोरा. आणि त्याच गोराचा झाला पुढं गोरोबा. त्या बाळाला दिलंय हातामध्ये आणि निघून गेले भगवंत आपली जबाबदारी पूर्ण करून. मला त्या बाळाला वाढवलंय, पण या बाळावरती संस्कार मात्र भक्तीचे आहेत, सच्चील वृत्तीचे आहेत, सदाचरणी जगण्याचे आहेत, आध्यात्मिक वाटचालीचे आहेत. या लेकरावरती संस्कार सुंदर आहेत. कारण आपल्यात म्हण आहे, जसं पेराल तसं उगवतं. जे पेराल ते उगवतं. म्हणून संस्कार इतके सुंदर असले पाहिजेत. एक लक्षात ठेवा, आपला बाप कसा आहे आपल्या हातात नाही. आपला बाप कसा आहे आपल्या हातात नाही. तो वाईट बोलणार आहे, वाईट चालणार आहे, वाईट आचरण करणार आहे, लफंगेगिरी करणार आहे, चोऱ्या माऱ्या करणार आहे, रोज घरात महाभारत घडवणार आहे, रोज घराचं रामायण करणार आहे. आपला बाप कसा आहे आपल्या हातात नाही. पण आपण कुणाचा बाप व्हायचं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. चांगल्याचा का वाईटाचा हा प्रश्न आपला आहे. आपल्या पोटी येणारी संतती कशा पद्धतीची हवी हे फक्त आपल्या हातात आहे. असं आहे, लावताना शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं, खालची बटन अहो आपोआपच नीट लागतात. हो, ते सांगण्याची गरज नाही पडत. संस्काराचं तेच आहे. करतानाच जर संस्कार आपल्या पिढीवरती योग्य पद्धतीचे केले, उभ्या हयातीत ते संस्कार कधी बिघडत नाहीत. या माधवबुवानी, या रुक्मिणीनं या आपल्या मुलावरती एवढे उत्तम संस्कार केले, एवढे उत्तम संस्कार केले. आणि त्या संस्काराने ते पोरं वाढवलं. आणि ज्या वेळेला त्या पोराला आपल्या क्षेत्रात, आपल्या व्यापारात लक्ष घालायला सांगितलं, त्याच्या वृत्ती जरी भगवतमय असल्या तरी सांगितलं, तुला संसाराकरता झटणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या जातीचा आणि आपल्याला आपल्या व्यवसायाचा अभिमान असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. गोरोबा काकाला ते संस्कार दिलेत आणि त्या संस्काराने या माधवबुवांनी वाढवलंय. आणि त्या संस्काराने ज्या वेळेला गोरोबा काका मोठे झाले आणि एक दिवस आयुष्यातला आला, आयुष्यातलं एक कर्म, एक जबाबदारी पूर्ण करायची. बघा काय सुंदर नातं आहे. आई वडिलांच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या संस्कारानं गोरोबा संत झाले. पण यांचं भाग्य एवढं मोठं आहे, ते संत झाले म्हणून त्यांना संती मिळाली. नाही का, संताची बायको
हे विनोदाचं नाही. जसं मास्तरची बायको, वकिलाची बायको, पोलिसाची बायको, पोलिसीन, तस संताची पत्नी संती, तिचं नावच आहे संती. त्या संती बरोबर गोरोबा काकांचा विवाह झाला. आणि महाराज उत्तम उत्तम स्वतःचा संसार कसा असावा हे गोरोबा काकांनी दाखवून दिलं. उत्तम संसार, त्या संसाराची जबाबदारी आहे, पण त्या जबाबदारीमध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण मात्र चिरकाल आहे. आणि एकटे नाही, अहो दोघंही पती पत्नी. एक लक्षात ठेवा, ज्याचा परमार्थ पूर्णत्वास न्यायचा आहे त्याची पत्नी त्याला सहचार्याने अनुरूप पाहिजे. नाहीतर सहज माणसं म्हणतात, एखाद्याची बायको जर का आगाव असेल ना, माणसं म्हणणार बघा ही झाली जिजाबाई आणि हा झाला तुकोबा. एवढं सोपं आहे का हो? एवढं सोपं नाहीये. जिजाबाई होण्याकरता तेवढा अधिकार आहे. आपली सहचारिणी जर का उत्तम असेल तर आपला प्रपंच सुंदरच होणार, हे शाश्वत सत्य आहे. अहो गोरोबा काका इतके जबरदस्त वैचारिक आहेत, पण त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी आहे जी संती आहे, ही संती सुद्धा तेवढ्या अधिकाराची आहे. आणि त्या अधिकारामध्ये वाढलेली ही संती, त्यांच्या पोटी एका सुंदर मुलाला त्यांनी जन्म दिला. आणि एक दिवस आला, गोरोबा काकांनी ती माती त्या चाकामध्ये रोवलेली आहे, चालू केलेला आहे. तो चिखल मळायचा काम ते चालू झालेलं आहे. सगळं 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 पूर्णत्वात झालंय आणि चिखल मळायला सुरुवात केली आहे. जाता जाता या संतीनं एक खंडा डोक्यावर घेतला, एक हात कमरेवरती आहे आणि सांगितलं, महाराज लेकरू खेळतंय, उंबऱ्याच्या आतमध्ये आहे, मी आत्ता जाते आणि आत्ता पाणी घेऊन येते, तोपर्यंत फक्त त्याच्यावरती लक्ष ठेवा. पण तोपर्यंत नाही गोरा भानावरी. गोरोबा काकांचं भानही संपून गेलेलं, त्यांना काही आठवण राहिलेला नव्हता. तोपर्यंत त्यांनी चिखल मळायला सुरुवात केलेली होती. वृत्ती मात्र भगवतमय झालेल्या होत्या. आणि त्या भगवतमय वृत्तीमध्ये ज्या वेळेला तो चिखल तुडवायला सुरुवात केलेली आहे, मुखामध्ये अखर्णित आणि अहर्निश भगवंताचं स्मरण चालू आहे. आणि त्या स्मरणामध्ये निघून गेली ही संती पाण्याला. हॅलो पानियाची जाता गोरोबाची कांता, पानियाची जाता पुत्र बाळगाता खेळत, पुत्र बाळगाता खेळत, गोरोबाची कांता पानियाची जाता, गोरोबाची कांता पानियाची जाता पुत्र समर्पक प्रमाण. गोरोबाची कांता पाणी अशी जाता. आणि ज्या वेळेला ती कांता, ती पत्नी, ती संती पाण्याला गेलेली आहे, अहो त्यावेळेला गोरोबा काकांनी भजनाला आरंभ केलाय. आणि ज्या वेळेला भजनाला आरंभ झाला, हे पोरगच ते. बरं, पोरांचा स्वभाव असा आहे, त्यांना नको येऊ म्हणलं की ते मुद्दाम येतात. त्यांचं काम म्हणजे पेता लागत असतं. नादी लागून नको म्हणलं की ते मुद्दाम नादी लागणार. ऐक म्हणलं की ते नाही ऐकणार. ते पोरग उमऱ्यात खेळत होतं. उमऱ्यात खेळता खेळता जसं बाहेर आलं, रांगत 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 अहो तिथपर्यंत आलं. त्याला कौतुक आहे, माझा बाबा त्या चिखलामध्ये आहे, माझा बाबा चिखल मळायचं काम करतायत, माझे बाबा त्या चिखलामध्ये उभे आहेत, नाचतायत. त्याला ती मजा वाटली आणि त्याचं आकर्षण तो बाबा झाला. आणि त्या आकर्षणाकडे पोरग रांगत 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 अहो त्या चिखलापर्यंत निघालं. आपल्याला तो एक अभंग चांगला माहिती आहे. नवलाची गोष्ट ऐक सखाये बाई, नवलाची गोष्ट ऐक सखाये बाई, कुंभारा भार
चरित्र लिहिलेलं आहे गोरोबांचं. त्या गोरोबा काकाच्या चरित्रात उल्लेख करतायत. एवढे मग्न झाले भगवत भजनामध्ये, चिंतनामध्ये. अहो ते पोरग आलं, त्याचं नावही सुंदर आहे, मकरेंद्र. महिपती बाबांच्या साहित्यामध्ये त्याचं नाव आलेलं आहे. तो मकरेंद्र त्या संती आणि गोरोबा काकांचा हा पुत्र आहे. त्या मकरेंद्र अहो नाचत नाचत नाचणारे ते गोरोबा काका पाहिले, पळत पळत आलाय, त्या चिखलामध्ये घुसलाय. तो मळलेला चिखल गोरोबा काकांचं नाचायचं काम चालू आहे. हे पोरग आलं आलं आलं, त्या बापाच्या पायाजवळ आलं, त्या बापाचा पाय धरण्याचा प्रयत्न करू लागलं. बोलता तर येत नाही, फक्त त्याला आकर्षण आहे. अहो जसं जवळ आलं, पण भजनामध्ये रममान झालेले गोरोबा काका भान विसरून गेलेले. हातामध्ये चिपळ्या आहेत आणि हातातल्या चिपळ्या आणि मुखातलं नाम आणि खाली चिखल तुडवायचं काम. अहो सगळं जग विसरून गेलेले गोरोबा काका. अखंडपणे सुंदर स्मरण. विठ्ठल 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 विचार करा, आजच्या काळातल्या स्वार्थानं केलेल्या भजनात जग विसरण्याची ताकद आहे. काय त्या काळातलं गोरोबा काकाचं भजन असेल, काय त्या काळातलं गोरोबा काकाचं भजन. मला ते या भजनामध्ये एवढे तन्मय. आज आम्ही तन्मय आहोत. आम्ही फक्त वाट बघतोय 8:30 कधी वाजतील. बाकी काय मतलब आहे. एवढे एकाग्र झालेले त्या भजनामध्ये, एवढे एकाग्र झालेले, जग विसरून गेलेले गोरोबा काका. अहो बघता बघता ते पोरग आलं, त्या पायाजवळ आलं. पायाजवळ येता येता गोरोबा काकाला भान नाही. नाचता अहो अखेर ते पोरग पायाखाली आलं, रडत राहिलं, पण गोरोबा काकाला आवाजच पोचला नाही. आणि अक्रीत घडलं. अहो ते बाळ पायाखाली आलं. एवढासा देह अहो जसा पायाखाली आला, काही मिनिटात चक्का चूर झाला.
चक्काचूर झाला शरीराचा, रक्त व्हायला लागलं. अहो जखमा झाल्या, रडणार बाळ आता बेशुद्ध झालं, बेशुद्ध होणार बाळ. अहो अक्षरशः त्याच्या शरीराचा चक्काचूर झाला आणि अखेर गोरोबा काकाच्या पायाखाली त्या पोराचा देह पडला. संपलंय पोर. गोरोबा काकाच्या पायाखाली गोरोबा काका नाचता येतच, चिखल तुडवता येतच, भगवंताचं स्मरण मुखात चालू आहेच. बराच वेळानं ती संती महाराज आली, पाण्याचे हंडे ठेवले. पण असं आहे मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. अहो ज्या वेळा तिचं लक्ष गेलं, हंडे ठेवल्या तिनं पाहिलं घरात पोरग नाही. कुठं गेला असेल? अहो घरात अख्ख्या फिरून पाहिलं, पोराचा तपास नाही. बाहेर आली, अंगणात पाहिलं, मागे पाहिलं, पुढे पाहिलं, परसदारी पाहिलं, सगळ्या बाजूला पाहिलं, पोराचा तपास नाही. गोरोबा काकाच्या जवळ आली, महाराज कारभारी अहो बाळ कुठे गेला? अहो मकरेंद्र कुठे गेला? अहो बोला तरी, अहो बाळ कुठे? गोरोबा काका मात्र भजनात आहेत, त्यांना दुसरं काहीच सुचत नाही. अहो बोला तरी, अहो बाळ कुठे गेला? जाताना तुमच्यावर जबाबदारी देऊन गेली होती मी पाण्याला जाताना, कुठं गेलं पोर? आणि बघता बघता या संतीचं लक्ष खाली गेलं आणि त्या चिखलात तिनं पाहिलं. एरवी चिखल तांबूस रंगाचा असतोय, पण आज मात्र तिच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. ज्या वेळेला तिनं पाहिलं चिखलाचा रंग लाल झालेला होता. डोक्याला हात लावला आणि आवाज दिला, कारभारी आज लागो तुझ्या भजनाची आता. आवाज दिला, ओ जागे व्हा, जागे व्हा. अहो काय केलं तुम्ही? अहो काय केलं? जरा बघा तरी, अहो डोळे उघडून बघा तरी, बघा डोळे उघडून बघा. पण गोरोबा काका भजनात एवढे तल्लीन आहेत, एवढे तल्लीन आहेत. अहो कपाळ करंटी म्हणून स्वतःच्या कपाळाला मारून घेतलं आणि आवाज दिला, कसा बासी तरी येती काही दया, कसा बासी तरी येती काही दया, बाळकारे राया बाळकारे राया तुडविले. कसाबाची दया, कसाबाची येती काही दया, बाळकारे राया तुळविले. कारभारी अहो जागे व्हा, अनर्थ केलाय तुम्ही, वाटोळ केलं माझ्या प्रपंचाचं. आग लागो तुमच्या भजनाला. अरे कसा बात तुम्ही, माझं पोर, माझं पोर, माझं पोर मारलंय तुम्ही. उघडा डोळे, उघडा डोळे, उघडा. अरे तुमच्या भजनाला आग लागो. शब्द गोरोबा काकांनी ऐकले. अहो आतापर्यंत शांत मग्न असणारे गोरोबा काका भजनाला आग लागो म्हटल्या बरोबर डोळेच उघडले. गोरोबा काका जसे डोळे उघडले, अहो इतकी रडतीये संती, इतकी रडतीये संती, इतकी रडतीये, रडता रडता. पण गोरोबा काकाचा राग अनावर झालेला होता. अहो जशी गोरोबा काकांनी काठी घेतली आणि काठी त्या संतीला मारणार, तेवढ्यात आवाज दिला त्या संतीनं, थांबा, हात बोट लावशील आता तरी आण तुला सर्वथा विठ्ठलाची. मला हात लावाल, मला बोट लावाल, माझ्यावर अन्याय कराल, तुम्हाला शपथ आहे जर हात माझ्यावरती उघडला तर. विठ्ठलाची शपथ. अहो धाडकन ती काठी बाजूला फेकली. या संतीनं पाहिलं, हो तुम्हाला माणूस म्हणू का काय म्हणू, काय केलं? अनर्थ केला, अनर्थ केला. अहो बघा तरी पायाचा चिखल, चिखली मिळाले रक्तमांस.
चिखली मिळाले रक्तमांस बाळ तुळविले नाही देह शुद्धी, चिखली मिळाले रक्तमांस. अहो जसं खाली पाहायला सांगितलं, गोरोबा काकांनी भानावरती येऊन खाली पाहिलं आणि मला स्वतःला आश्चर्य वाटलं. मी एवढा भजनात वेळा झालो, मी एवढा भजनात तल्लीन झालो की माझं बाळ माझ्या पायाखाली आलं आणि एवढा साईतभर देह तुडवला. काय त्या देहाला यातना झाली असतील, काय त्या देहाला वेदना झाल्या असतील. पांडुरंगा कुठं फेडू हे पाप, कुठं फेडू हे पाप. अहो इतकी रडतीये संती, इतकी रडतीये, गोरोबा काकाला दुसरं देतीये, इतकी रडतीये, इतकी रडतीये. आईचा अंत केशवाचे ध्यान धरोनी अंतरी, केशवाचे ध्यान धरोनी अंतरी. माझा केशव होता आणि त्या केशवाच्या ध्यानामध्ये मी त्या मृत्तिकेमध्ये, त्या मातीमध्ये नाचत होतो आणि नाचता नाचता माझं स्मरण चालू होतं आणि त्या स्मरणामध्ये संती मला माफ कर, पाप घडलं ग माझ्या हातून. माझं भगवंताचं भजन करता करता मी इतका व्यस्त झालो, इतका एकाग्र झालो की माझ्या हातून माझं बाळ कधी तुडवलं मला कळलं नाही. क्षमा मागतो मी तुझी आई म्हणून क्षमा मागतो, कारण आईच्या अंतःकरणाला माहिती आहे तिच्या समोर तिचं बाळ जाणं याच्यासारखं दुःख नाही, दुःख नाही याच्यासारखं जे तू ओळखतीये. रडतीये महाराज संती, रडतीये संती. व्यतीत झालेले गोरोबा काका अखेर त्या संसारातून बाहेर पडले का? शब्द दिलाय पत्नीनं, शपथ घातली पत्नीनं, हात बोट लावशील आता तरी आण तुला सर्वथा विठ्ठलाची. शपथ घातलेली आहे आणि बस ती शपथ मोडायची नाही. अहो तिथून पुढे त्या संतीला हातच लावला नाही. एकनिष्ठ होते ते, आपल्यासारखे दोन पायऱ्यांवरती नव्हते पाय ठेवणारे, एकनिष्ठ होते. अहो त्या पत्नीला हातच नाही लावला, त्या पत्नीला स्पर्शच नाही केला. अहो शेवटी या संतीला वाईट वाटायचं का? एकुलतं एक पोरग निघून गेलं, दुर्दैवी मृत्यू झाला आणि माझा पती आता मला स्पर्शही करत नाही, माझा पती माझ्याशी वार्तालाप करत नाही, बोलत नाही. कसं व्हायचं? बापाकडे गेली आणि त्या बापाला सांगितलं, बाबा माझा संसार तर व्हायला पाहिजे, माझा कुलदीपक तर वाढायला पाहिजे, माझ्या घराण्याची परमार्थाची वाटचाल चालू पाहिजे. एक काम करा, माझा पती मला तर स्पर्श करणार नाही, मग एकच पर्याय, माझी दुसरी बहीण आहे रामी, त्या रामीला गोरोबा काका सोबत विवाह करून द्या.
मान्य केलं. अहो इकडं गोरोबा काकाला तयार केलं आणि गोरोबा काका तयार झाले. या रामी सोबत गोरोबा काकांचा दुसरा विवाह लावून दिला आणि आले ना सासऱ्याच्या पाया पडायला. कोण? अहो गोरोबा काका. अहो जसे सासऱ्याच्या पाया पडायला आले, पोरगी वाकली, जावई वाकला, वाकल्याबरोबर सासऱ्याने आशीर्वाद दिला, दोघी सही पाळा समानची. काका तुमचा सासरा नाही, तुमचा बाप म्हणून तुम्हाला सांगतोय, जसं थोरली सोबत वागताय तसंच धाकटे सोबत वागा. जमलं का आता? मग म्हणले थोरली सोबत कसं वागतोय? तिला स्पर्शच करत नाही, तिच्याशी बोलतच नाही, तिच्याशी वार्तालाप करतच नाही. मग म्हणले आता धाकटी सोबत तेच का? बापाचे शब्द आहेत, ते शब्द मोडायचे नाहीत. विठ्ठलाची आण घातलेली आहे, शब्द मोडायचे नाहीत. अहो महाराज आता दोघी नाही बोलणं नाही, दोघी नाही भाषण नाही, दोघी नाही स्पर्श नाही. एक दिवशी दोघींनी ठरवलं, रात्रीच्या झोपेत दोघींनी आपले हात आणि गोरोबा काकाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि हातात घेऊन झोपल्या. आणि सकाळी गोरोबा काका उठले आणि जसं पाहिलं माझे हात दोन्ही पत्न्यांच्या हातात आहे, म्हणले अन्याय केला हाताने माझ्या, म्हणजे माझ्या हाताने अन्याय केलाय, माझ्या हाताला शपथ मोडली आहे संतीची, आणि आता याला एकच पर्याय, उगारोनी शस्त्र तोडीली करे, आनंदला मना माझी गोरा. अहो त्या क्षणी गोरोबा काकानी अहो कोयत्यावरती दोन्हीच्या दोन्ही हात मारले, दोन्ही हात तोडून टाकले, तोडून टाकली. कर इंद्रियाचे ठाई जयाची मान नाही. त्या गोरोबा काकानी अहो त्या शपथेच्या पायी, विठ्ठलाला दिलेल्या शपथेच्या पायी ते हात तोडून टाकले, तेरणा नदीत ते हात नेऊनही फेकून दिले. पण गोरोबा काकाचे दुःख बघवे नाव पांडुरंगाला का? त्याचं तत्व आहे, ज्या वेळेला माझा भक्त माझ्याशी संलग्न आहे त्यावेळेला त्या भक्ताची जबाबदारी, त्या भक्ताचा योगक्षेम हा पांडुरंगावर असतो. कधीतरी एकदा जबाबदारी टाकून बघा. काय होतं, आपण एकटे लढायला सिद्ध होतो, मलाच करायचंय, मलाच मारायचंय. टेन्शन आलं मला, सुख झालं मला, दुःख आलं मला, काही आपत्ती आली मला, खर्च आला मला, फायदा झाला मला, जे काही आहे ना ते फक्त आपल्या पुरतं आपण आत्मकेंद्रित जगतो. पण एक आहे, कधीतरी भगवंतावरती मग ती सुखाची असेल दुःखाची असेल जबाबदारी सोपून बघा. तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण. अहो गोरोबा काकांनी सगळा भार पांडुरंगावरती टाकलेला आणि त्याचा परिणाम असा झाला, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राये सांभाळे, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राये सांभाळे. आलिया आगात निवराया, आलिया आगात निवराया. निश्चित त्याच्या मागे पुढे उभा राहतो. भक्त होऊन पाहावं, त्याला आपलं जीवन देऊन टाकावं आणि त्याचा परिणाम नंतर पाहावा. महाराज त्याचा परिणाम झाला, एवढी काळजी देवाला, एवढी काळजी. अहो त्या क्षणी देवानं त्याला काय होता येत नाही, अहो सगळं होता येतं त्याला, जे म्हणाल ते होता येतं. एका क्षणात रूप पालटलं. अहो नेसली मळकटलेली बाराबंदी अंगावर,
धोत्राच्या सोग्याला घोळ तयार झालेले ते धोतर, डोक्यावरती पागोट, पण त्याला सुद्धा बऱ्याच दिवसापासून धुतलेलंच नसावं असं खंगलेलं पागोट, गळ्यामध्ये काळा ताईत, निघाला पण एकटा नाही, अहो त्याच्या सोबत आहे त्याची पत्नी, ती कुंभारीनच नाही का? ते आपल्या सगळ्यांना ते गाणं पाठ आहे. फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार, 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 बाकी रामानी तुझे बारा, त्यात मिसळती जय बसारा, पाणी उजळणार, त्यात मिसळती जय बसारा, क्या बात आहे, सुंदर आधारानी का असे ना. अप्रतिम प्रकाश महाराज, ज्यावेळेला अहो भगवंत आलाय त्या कुंभाराच्या रूपात, पण एकटा नाही हो, सोबत रुक्मिणी माता आहे. सुंदर कपाळावरती कुंकवाची आडवी चिरी आहे, डोक्यावरती फटका पदर आहे, अहो हिरवगार लुगडं आहे, त्याला दंड मारलेले आहेत, गळ्यामध्ये काळ्या मण्यांची सुंदर पोत आहे, आणि या काखेला एक गाठोड दाबलेलं आहे, आणि सोबत गरुड महाराज. त्यांना कसं सोडता येईल? ते आले, त्यांना मान मिळाला थेट गाढवाचा. गाढवच तर तट्टूच्या रूपात, अहो जसं तिघ जण आले आणि आल्याबरोबर या तेर गावामध्ये रामराम, त्या गावकऱ्यानं पाहिलं, म्हणले रामराम, कुणीकडचं पाहुणं? अहो म्हणले रामचं आहे. काय झालं? आम्ही जिथं राहतो त्या देशावर दुष्काळ पडलाय, आणि म्हणून काम पाण्याकरता इथपर्यंत आलो. आम्ही जातीनं कुंभार, आमच्याकडे नाही काही काम, आणि काम पाण्याकरता इथपर्यंत आलो. प्रामाणिक आहे, प्रामाणिक आहे, फक्त काम देऊन पाहावं, जे म्हणाल ते मान्य करू. म्हणले एक काम करा, आमच्या गावात तसाही गोरा आहे, पण आता त्याला काही हात नाहीत, त्याच्याच्याने काही होत नाही, म्हणजे तुमचा धंदा इथं चालणार आहे, जरूर या. जा म्हणले त्या गोरोबाच्या गावात, त्या घरामध्ये जा. अहो एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. अहो निघाले तिघही जण, आणि जसे आले गोरोबा काकाच्या दारात आले, आणि आवाज दिला, काका. मागून रुक्मिणी मातेनं आवाज दिला, काका. अहो इकडून आवाज दिला, काका. रुक्मिणी मातेनं आवाज दिला, काकी. जसं दोघही जण आले त्या दारामध्ये उभा राहिले. अहो पाहिलं ते, आणि जसं पाहिलं, या तिघांना पाहिलं, एवढा आनंद झाला. हजारो सूर्यांचा प्रकाश अहो या समोर आलेल्या जोडप्या जवळ आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
पांडुरंग मला समोर दिसतोय हो. इतकं सुंदर तुम्ही सगळेजण गाताय वाजवताय. अहो बाय तो पांडुरंग पुढं पण ओळख नाही. गोरोबा काकांनी हात जोडले. कोण आपण? म्हणले तुम्ही गोरोबा काका? होय. म्हणले काका माझं नाव विठू कुंभार आणि ही माझी कारभारीन रखमा कुंभारीन. असं इथं कसे काय आलाय? अहो आमच्या देशावर दुष्काळ पडलाय. काम नाही काका. अहो काम नाही म्हणून तुमच्या दारात आलो. जे म्हणाल ते काम करील. जे द्याल ते खाल. जिथं दिताल जिथं राहायला द्याल तिथं आनंदानं राहील. फक्त तुमच्या घरात राहण्याकरता जागा द्या. बाकी काही नको. इमान इतबारे तुमची सेवा करू. काही नको जी. फक्त काम द्या हाताला. म्हणाल तशी गाडगी म्हणाल तशी मडकी. अहो म्हणाल ते घडू म्हणाल ती कलाकृती करू. फक्त तुमच्या दारात आसरा द्या. विचार केला कोण कुठली गरीब माणसं नाही कसं म्हणू. अहो दिला आसरा. अहो रोज सांगू तुम्हाला रोज त्या गरुड महाराजांनी गाढवाच्या रूपातल्या जायचं. एवढी माती आणायची एवढी माती आणायची आणि ती माती आणून त्या विठू कुंभाराच्या जवळ द्यायची. त्या विठू कुंभारानं ती तुडवायची 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 तुडवायची. त्या रखमा कुंभारीनं त्याच्यात पाणी आणून टाकायचं आणि पाणी आणून टाकलं की तो चिखल मळायचा मळायचा मळायचा. अहोरात्र काम चालू गाडगी मडकी घडवण्याचं. काय सांगू तुम्हाला. अहो ज्या गाडग्याला ज्या मडक्याला हात त्या कुंभाराचे लागलेत ती गाडगी मडकी काय सुंदर असतील हो. काय दिसायला आकर्षक असतील हो. ज्यांनी पाहिली त्यांनी म्हणायचं द्या आम्हाला. ज्यांनी पाहिली त्यांनी म्हणायचं द्या आम्हाला. अहो कामच खाली नाही सतत काम. पण पैसे पैसे दिले नाही की अशी वसुली करायची की बस नादच नाही त्या विठू कुंभाराचा. अशी वसुली करायची. अहो सगळं एवढा सुंदर काळ गोरोबा काकाचा चाललाय. सगळं मस्त आनंदात चाललंय. एवढं काम करतायत. राबणं माहीत फक्त राबणं माहिती आहे. थकणं माहीत नाही. अहोरात्र या विठू कुंभाराचं रखमा कुंभारणीचं आणि सगळ्यांचं काम चालू आहे. अहोरात्र काम चालू आहे. आणि एक दिवस मात्र तुम्हाला सांगू 7 महिने पांडुरंग तेर गावात राहिल्याचा उल्लेख आहे. 7 महिने. अहो पंढरपुरात मूर्ती चैतन्यच नाही. एका भक्तानं ओळखलं. अहो 7 महिने झालं मी पूजेमध्ये रोज भगवंताला पाहतोय. भगवंतात चैतन्य जाणवत नाही. मूर्तीत मला चैतन्य जाणवत नाही. मग देव आहे कुठं? आणि जाणकारांच्या मते ठरवलं देव तेर नावाच्या ठिकाणी आहे. अहो निघाली अख्खी मंडळी पंढरपुरातून. अहो बंड करून निघाली. अहो मजल दर मजल मजल दर मजल मजल दर मजल करत जसं त्या तेर गावात आली. आवाज दिला गोरोबा काका बाहेर या. गोरोबा काका बाहेर आले. काका कुठं ठेवला देव? आश्चर्य वाटलं. कुठं ठेवला देव? ते म्हणले तो तर माझ्या अंतरात आहे. तो तर माझ्या मनात आहे. कुठं ठेवला? हे असलं फालतू बोलणं करू नका काका. पांडुरंग कुठं आहे ते सांगा. 7 महिने झालं. काका म्हणले अहो असं काय करता? तो इथं कसा असेल? कसा असेल इथं? मला तर त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. अजिबात कल्पना नाही. म्हणले माझ्या घरामध्ये मला माहित नाही पण माझ्या घरामध्ये एक जोडपं आहे. त्याचं नाव आहे विठू कुंभार आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे रखमा कुंभारीन. म्हणले थांबा मी आत्ता जातो आणि आत्ता त्यांना बोलवून आणतो. आतमध्ये गेले. त्या संतीला त्या रामीला विचारलं अगं ते विठू कुंभार कुठे गेलेत? अगं ते रखमा कुंभारीन कुठे गेलीये? अगं ते गाढव कुठे गेले? ती म्हणली अहो गाढव ते गेलं माती आणायला. विठू कुंभार ते गेलेत त्या गाढवाच्या बरोबरीनं. रखमाई ती रखमा कुंभारीन. अहो ती रखमा कुंभारीन आत्ता घरात होती. आता मात्र कुठं दिसत नाही. आश्चर्य वाटलं गोरोबा काकाला. 7 महिने 7 महिने. अहो त्या क्षणी गोरोबा काकाला आठवलं 7 महिन्यापूर्वी माझे हात तुटले गेले. 7 महिन्यापूर्वी माझे हात तुटले गेले आणि आयुष्याची व्यथित अवस्था मी उपभोगली. त्या 7 महिन्यापूर्वी माझ्या दारामध्ये ही 3 माणसं आली आणि या 3 माणसांनी माझा प्रपंच सावरला. माझं कुटुंब सावरलं. लक्षात आलं गोरोबा काकाच्या 7 महिने. हे भक्त म्हणतायत 7 महिने. ज्या अर्थी 7 महिने झाले त्या अर्थी काहीतरी वेगळं आहे. काहीतरी वेगळं आहे. अहो निघाले परसदारामध्ये आले. परसदारात एवढं सांगितलं 7 महिने झाले. याचा अर्थ
याचा अर्थ एकच, माझा जगाचा बाप माझ्या करता, या गोरोबा करता, या गोऱ्या कुंभारा करता, माझ्या प्रेमा करता, माझ्या भक्ती करता माझा जगाचा बाप माझ्या जवळ आलेला, माझ्या जवळ आलाय. कुठे माझा विठोबा, कुठे माझा विठोबा, अरे माझा विठू कुंभार कुठे? आणि परत दारामध्ये गेले महाराज, मातीमध्ये लक्ष गेलं आणि मातीत लक्ष गेल्याबरोबर काय सांगू तुम्हाला, इतके रडतायत गोरोबा काका, इतके रडतायत. त्या मातीच्या जवळ गेले, तिथं भगवंताची पावलं उठलेली आहेत, त्या विठू कुंभाराची पावलं उठलेली आहेत, त्या रखमा कुंभारणीची पावलं उठलेली आहेत, त्या गरुडाची पावलं उठलेली आहेत. तिथपर्यंत गेले, त्या पावलाचं निरीक्षण केलं महाराज. त्या पावलावरती शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे, हस्त आहे, वेगवेगळी आयुध आहेत. अहो हे सगळं पाहिलं आणि आश्चर्याचा धक्का बसला. का 7 महिने माझा जगाचा बाप माझ्या दारात चिखल मळत राहिला. हो 7 महिने माझ्या जगाच्या बापानं माझी गाडगी मडकी घडवली. हो 7 महिने माझ्या जगाच्या आईनं माझ्या संतीचं नाही ते काम केलं. माझ्या रामी करता माझा राबला. हो भगवान, माझी राबली. हो आई, ही पुण्याई माझी नाही, ही पुण्याई मी केलेल्या भजनाची आहे. अहो एवढं रडू आलं गोरोबा काकाला, एवढं रडू आलं. का? जोपर्यंत माझा पांडुरंग माझ्या जवळ होता तोपर्यंत तो मला कळला नाही. आज माझा पांडुरंग माझ्या जवळ नाही, माझ्या माय बापाला मी दुर्दैव्यानं कामाला लावलं, मी दुर्दैव्यानं कामाला लावलं. माझा बाप मला भेटला पाहिजे, माझा प्रभू मला भेटला पाहिजे, माझा देव माझा पांडुरंग मला भेटला पाहिजे. पांडुरंगा, पांडुरंगा स्मरण चालू केलं महाराज त्या पांडुरंगाचं. आणि त्या पांडुरंगाच्या स्मरणामध्ये गोरोबा काकाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा व्हायला लागलेल्या आहेत. तो भाव अभंगाच्या दुसऱ्या विठ्ठलाचे नाम मरे मेलो मेला, विठ्ठलाचे नाम मरे मेलो मेला. सुंदर महाराज एवढे तल्लीन झाले गोरोबा काका विठ्ठलाचे नाम स्मरे वेळो वेळा आणि त्याचा आविर्भाव असा तयार झाला. गोरोबा काकाच्या नेत्रातून आपोआप पाण्याच्या धारा व्हायला लागले.
नेत्री वाहे ज्वाळा सद्गतीत, नेत्रातून ते पाणी सद्गतीत उडवायला लागलंय. माझा भगवान मला भेटला पाहिजे. पांडुरंगा माझ्या करता एवढा राबलास रे, माझ्या करता एवढा राबलास. महाराज आपण देवाची भक्ती करणं ही सामान्य भक्ती आहे. आपण देवाची भक्ती करणं ही सामान्य भक्ती आहे. पण एक दिवस असा यावा की आपली भक्ती देवानं करावी, ही भक्तीची पराकाष्ठा आहे. आणि ही भक्तीची पराकाष्ठा आयुष्यभर जे परमार्थ करता कोरा राहून ज्यांनी कोरा परमार्थ केला त्यांचं नाव आहे गोरा. आणि आयुष्यभर इतका सुंदर परमार्थ केला त्या परमार्थाचं श्रेय म्हणून जगाचा बाप. अहो आपली बायको नाही आपल्या हाताखाली नीट नांदत, खरं आहे का नाही? बायको नाही आपली नीट आपल्या हाताखाली नांदत. महाराज या महात्म्यानी एवढा पुरुषार्थ गाजवला. जगाचा बाप 7 महिने आपल्या हाताखाली नांदवला. ही ताकद नामस्मरणातली आहे, ही ताकद नामस्मरणातली आहे. आणि ती नामस्मरणातली ताकद गोरोबा काका सांगतायत ती माझ्यामुळे आली असं मला वाटत नाही. मग ती ताकद आली ना, हा माझा नाही, हा माझ्या जातीचा स्वाभिमान आहे. ज्या जातीमध्ये मी जन्माला आलो, ज्या जातीत हे शरीर जन्माला आलं, ज्या जातीत हा हरिभक्त जन्माला आला, ती जात आहे कुंभाराची. याचं उत्तर शेवटच्या
अप्रतिम. अहो किती त्रास होतो ना एवढं ओरडायला, ते ज्यातच त्याला माहिती आहे. अप्रतिम. महाराज सांगतायत हा स्वाभिमान माझा नाही, हा स्वाभिमान माझ्या कुळाचा आहे. ज्या कुंभार कुळामध्ये मी जन्माला आलो त्या कुळाचा हा स्वाभिमान आहे की हा गोरा हरिभक्त म्हणून जन्माला आलाय. आणि मला त्या गोरोबा काकांचा अधिकार त्यावेळेला समाजाला कळाला. जगाचा बाप नांदवण्याचा पुरुषार्थ त्या तेर डोकीमध्ये गोरोबा काकानं केला. त्यावेळेला कळालं गोरोबा काका काय चीज आहेत. नामदेवरायासारख्या महात्म्याची परीक्षा, ज्ञानोबारायासारख्या, निवृत्तीनाथ दादांसारख्या महात्म्याची परीक्षा आणि त्या परीक्षेचा परीक्षक होण्याचा मान ज्यावेळेला गोरोबा काकाला मिळाला आणि ती परीक्षा घेतली आणि सिद्ध झाले. आणि आता विचार आला, ज्ञानोबारायांनी जगाची यात्रा संपवली, निवृत्तीनाथ दादांनी समाधी घेतली, मुक्ताई निगोडी गेल्या, सोपान देवानं समाधी घेतली, असा एक 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 संत ज्ञानोबाराय आणि समकालीन ज्यावेळेला गोरोबा काकांच्या समोर निघून गेले. आता मात्र विरक्त झाले. पांडुरंगा माझं कार्य पूर्ण झालं, आता मला इथं थांबायचं नाही, आता मला इथं थांबण्याची इच्छा नाही. पांडुरंगाला बोलावून घेतलं, पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा माझा ज्ञानदेव गेला, माझा ज्ञानसखा गेला, माझा निवृत्तीनाथ गेला, माझा सोपान गेला, माझी मुक्ताई गेली. देवा आता माझ्या जगण्यामध्ये मला तथ्य वाटत नाही, माझं कार्य पूर्ण झालं. अभंग रचना केली, समाजाला ज्ञानाचा उपदेश केला, जगाला माझ्या जगण्याचं उत्तम प्रतीचा संसार करत असताना भगवंताची प्राप्ती कशी करावी हे दाखवून दिलं. पांडुरंगा माझ्या जगण्याचं साफल्य झालं, आता एकच कर, ज्या वाटेनं माझा ज्ञानोबा गेलाय त्या वाटेनं मला जायचं, मला जायचं देवा. अहो महाराज ज्यावेळेला हे शब्द पांडुरंगानं ऐकले, अहो जगाच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. का? अरे माझा गोरा या जगातून जायचं म्हणतोय. 50 वर्षाचं वय गोरोबा काकांचं आहे. जाण्या वेळेला मला निघायचंय देवा. काका अहो माझे सगळी लेकरं निघून चाललेत, तुम्ही? होय पांडुरंगा आता मलाही निघायचंय. माझे वेद मला सांगतायत गोरोबा तुमची जीवन यात्रा संपलेली आहे, निघावं लागेल गोरोबा, निघावं लागेल. ज्या पद्धतीनं माझे ज्ञानोबा गेले ना त्या पद्धतीनं मला जायचं. मी पाहिलं पांडुरंगा, माझ्या ज्ञानराजाला समाधी देताना मी होतो, माझ्या सोपानदेवाला समाधी देताना मी होतो, माझ्या निवृत्तीनाथ दादाला समाधी देताना मी होतो, माझ्या मुक्ताईच्या सोहळ्याला मी होतो, माझ्या सगळ्या सोहळ्याला नरहरी सोपानांनी सगळ्यांच्या सोहळ्याला समाधी देण्याकरता मी होतो. पण माझं दुर्दैव आहे माझ्या सोहळ्याला कोणीच नाही, कोणीच नाही. पांडुरंगा नाही म्हणू नका, माझ्या निघण्याची वेळ जवळ आली आहे. मला माझा देह खुणावतोय. तुझी यात्रा संपली गोरोबा काका, तुमची यात्रा संपली. निघायचंय, हे शरीर घेऊन निघायचंय, पण माझ्या ज्ञानराजासारखं निघायचंय. फक्त नामदेवराय उरले महाराज. नामदेवरायला घेतलं. नामदेवराय म्हणतात काय माझं दुर्दैव आहे, मी असा संत आहे. अरे माझ्या समकालीन आणि माझ्या पाठीमागच्या माझ्या सगळ्या बांधवांना निरोप देण्याची जबाबदारी देवानी माझ्याकडे दिली. मी दुर्दैवी आहे पांडुरंगा. अहो नाही भगवत माझे गोरोबा काका, ज्यांनी मला परीक्षेत कच्च ठरवलं, पण त्यांनी कच्च ठरवलं म्हणून माझं मडकं पक्क झालं, नाही तर माझं मग काय पक्क झालं असतं. पांडुरंगा मला यावंसं नाही वाटत. नाही नामा आपल्याला चलावं लागेल. घेतलंय नामदेवरायाला सोबत घेतलंय आणि नामदेवरायाला सोबत घेऊन तेर गावात आले. काय सांगू, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला गोरोबा काकाला. का? माझ्या अंतकाळाच्या वेळेला माझा पांडुरंग माझ्या पुढे उभा आहे. जीवनाचं सार्थक आहे महाराज, जीवनाचं सार्थक आहे. आपल्या देहाच्या शेवटच्या काळामध्ये जगाचा बाप आपल्या पुढे उभा असावा आणि त्याला पाहताना हा देह सुटावा, हा देह सुटावा. गोरोबा काका म्हणतायत मी भाग्यवान आहे, मी भाग्यवान आहे. आज माझा पांडुरंग भक्ताच्या सहित माझ्या निर्याणाला माझ्या पुढे उभा आहे. मला निघायचंय पांडुरंगा, मला निघायचंय. अहो रडतोय जगाचा बाप,
अहो आपल्या करता आपल्या घरातले नाही रडत, जगाचा बाप गोरोबा काका रडत होता. आणि गोरोबा काकांना घेऊन एक हात नामदेवानं धरला, एक हात पांडुरंगानं धरलाय. आजही जे काळेश्वराचं त्यांचं मंदिर आहे तेर गावातलं, त्या काळेश्वराच्या मंदिराच्या जवळ एक सुंदर ती गोरी होती. तीच गोरी पुन्हा एकदा खोदली. ज्या गोरीतून गोरोबा काकाला बाहेर काढलं ती गोरी खोदली आणि त्याच गोरीमध्ये सुंदर शेज अंतरली. त्या शेजेवरती चंदनाची पानं अंतरली, बेल अंतरले, पुष्प अंतरले आणि सुंदर आसन तयार केलं. नामदेवरायानं पांडुरंगाला गोरोबा काकाला धरलं. महाराज पांडुरंगाचं दर्शन घेतलं. देवा आमची यात्रा सफळ झाली. देवा अरे ज्या देहामध्ये आल्यानंतर फक्त तुझं दर्शन घडलं, ज्या देहात आल्यानंतर फक्त तुझी साथ घडली, नवे नवे ज्या देहात आल्यानंतर अंतकाळाच्या वेळेला तुम्हाला सोडवायला आला, हे जीवन धन्य झालं. हा गोरोबा धन्य झाला, हा गोरा धन्य झाला. आणि दिवस उगवला चैत्र कृष्ण आणि त्या चैत्र कृष्ण तृतीयेच्या आणि त्या चैत्र कृष्ण आणि 13व्याच्या दिवशी ज्या वेळेला भगवान आणि तिथपर्यंत आले, त्या त्रयोदशीच्या दिवशी भगवान पांडुरंगानं घेतलंय गोरोबा काकाला आणि त्या गोरीमध्ये निघाले. हळवारपणे पांडुरंगाचं स्मरण करीत, पांडुरंगाचं चिंतन करत, नामदेवरायाला धन्यवाद देत गोरोबा काका अवघ्या समाजाच्या समवेत सगळ्या समाजाचा निरोप घेऊन त्या तेर गावामध्ये या एवढ्या मोठ्या विष्णुदासानं, या भाविकानं, या भक्तानं, या पांडुरंगाच्या दासानं एका जबरदस्त डिंगरानं ज्या वेळेला आपली यात्रा संपवली, विजांचा कडकडाट झाला. अवघं विश्व तरतरलं, अवघं तेरगाव रडायला लागलं. जग रडेल याच्यात नवल काय, जगाचा बाप अखिल कोटी पांडुरंग परमात्मा ज्यांच्या जाण्यानं कसा रडला, असं एकच व्यक्तिमत्व जन्माला आलं, ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे संत गोरा कुंभार. आणि महाराज या जगाचा निरोप घेऊन चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी गोरोबा काकांनी आपल्या देहाची यात्रा तेर गावामध्ये संपवली आणि आपल्या जन्माचं सार्थक केलं. तुका म्हणे धन्य झालो किंवा इच्छा केली ते पावलो. आज माझ्या जन्माचं सार्थक झालं, माझा पांडुरंग मला भेटला आणि गोरोबा काकाची यात्रा संपली. पण त्या यात्रेमध्ये सुद्धा गोरोबा सांगतायत की बस आवडता डिंगरू केशवाचा आणि त्याच केशवाचं ध्यान माझ्या अंतरामध्ये सतत चालू आहे. आणि त्या केशवाचं ध्यान करीत करीत हा देह त्याच्या चरणी समर्पित झाला. या देहाचं सार्थक झालं ते गोरोबा काका. पण अभिमान मात्र त्यांच्या जातीचा त्यांना कायम आहे आणि त्या जातीचा अभिमान व्यक्त करून निश्चितच त्या गोरोबा काकांची परंपरा आज आपल्या दहीवडीमध्ये असणाऱ्या सर्वच गोरोबा काकांच्या वंशजांनी अतिशय उत्तम रीतीनं सांभाळली आहे. हा एवढा समाज त्याचं द्योतक आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं संतश्रेष्ठ गोरोबा काका महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा आपण आज या गोरोबा काकांच्या दरबारात साजरा करता. इतकं सुंदर मंदिर आहे दादा, इतका सुंदर गोरोबा काकांचा तेजस्वी चेहरा आहे. मला खूप आवडली मूर्ती, मंदिर सुंदर आहे आणि पुढं काढलेली रांगोळी तर अद्भुत आहे. हां, ज्यांनी काढली आहे त्यांना खूप धन्यवाद. अतिशय सुंदर पद्धतीची रांगोळी, मंदिर सुंदर, गोरोबा काकाही खूप छान आणि हे वातावरण तर अतिशय सुंदर. म्हणून आयोजकांना संयोजकांना खूप धन्यवाद देते. आमच्या रविदास साहेबांच्या माध्यमातून ही सेवा करण्याची या ठिकाणी संधी मला प्राप्त झाली. त्यानिमित्तानं गोरोबा काका काही अंशिका होईना आपल्या पुढं मांडायचा मी प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व टाळकरी मंडळी, गायनाचार्य प्रकाश महाराज, गायनाचार्य सीताराम महाराज, त्याचबरोबर गायनाचार्य विशाल महाराज, गायनाचार्य उत्तम बाबा, पटापट नावही येत नाही या वेगळ्या ह्याच्यात असलं की अनुसंधानात, अरुण भाऊ, सगळीच प्रेमाची मंडळी आज या कार्यक्रमाकरता जमलेत. सर्वांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करते. श्यामदादा, बाळदादा, सुंदर साथ आपण दोघांनी केली. तुमचंही ऋण व्यक्त करते. उत्तम हार्मोनियमची साथ वेणीकरी दादा, चोपदार दादा आणि अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या निमित्तानं आपण दिली. दादा धन्यवाद. सुंदर सर्वच समाज, माय भगिनी, पुरुष मंडळी सर्वांचं ऋण व्यक्त करते. आणि या गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्याचे सर्व आयोजक
कमिटी यांना खूप धन्यवाद देते. अशीच उत्तम सेवा आपण करत राहा. निश्चित आपल्या नाशिक जिल्ह्याची शान म्हणजे दहीवाडीची गोरोबा काका पुण्यतिथी म्हणून खूप धन्यवाद देते. गोरोबा काकांनी ज्या पांडुरंगाचं ध्यान केलं त्या पांडुरंगाचं 2 मिनिटं करता आपण सगळ्यांनी ध्यान करूयात आणि त्याच्यानंतर जेवायला बसूया. विठोबा आशीर्वाद. या निमित्तानं या ठिकाणी माझ्या समवेत आलेले माझे पती अपूर्वानंद महाराज ज्यांनी नर्मदा माईच्या 2 पायी परिक्रमा, हिमालयाची 1 पायी परिक्रमा केली, असे अपूर्वानंद महाराज या ठिकाणी माझ्या समवेत आले. त्यांनाही खूप धन्यवाद देते. आणि आपण सगळी या कार्यक्रमाला हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत म्हणून सगळ्यांचं ऋण व्यक्त करते आणि आयोजकाला पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि आपली